प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होते असे सहकार रत्न आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक आदरणीय सतीशजी मराठे साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवरावजी जाधव, मराठे साहेबांबरोबर आलेले आणि ज्यांचा सहकार क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास आहे असे सहकार भारतीचे राज्य सचिव मधुसूदन पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मराठे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असे माझे मित्र आणि सहकार भारतीचे कोकण विभाग सहप्रमुख राजीव ठाणगे सर, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित शिक्षक नेते राजेंद्र शिंदे साहेब, राज्याचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलाट, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव, राज्य संपर्क प्रमुख गोकुळजी कळमकर, अखिल भारतीयचे नेते बाळासाहेब कदम, ज्यांच्या कार्यकाळात आपलं मंडळ निवडून आलं असे उच्चाधिकारचे अध्यक्ष राजकुमारजी साळवे सर, आपल्याला या ठिकाणी खास मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून कोल्हापूर आणि नगर बँक हे सहमतीने चालतात असे कोल्हापूर शिक्षक बँकेचे चेअरमन निंबाळकर साहेब, बँकेचे विद्यमान चेअरमन रामेश्वरजी चोपडे सर, व्हाईस चेअरमन निर्गुणाताई बांगर कापसे मॅडम, आणि ज्यांच्या प्रयत्नाने म्हणजे मुंबई नागपूर आरबीआयची हेलपाटे त्यांनी मारली, ज्यांच्या कार्यकाळात याची मोबाईल बँकिंगची मुहूर्तमेढ होऊली गेली असे बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक संदीपजी मोठे सर, कार्यक्रमाच्या उपस्थित शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहनदादा गाडेकर, त्यांची सर्व कार्यकारिणी, महिला आघाडीचे अध्यक्षा ऋषालताई कडलक, त्यांची सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय चे राज्य सरचिटणीस कल्याणरावजी लवंडे, माजी चेअरमन सलीमभाई पठाण, संतोषजी दुसुंगे, साहेबराव अनाप, शरद भाऊ सुद्रिक, व्हाईस चेअरमन अर्जुनजी शिरसाट, सुयोगजी पवार, इतर सर्वच मान्यवर आणि विद्यमान सर्व संचालक आणि जमलेले सर्वच बंधू भगिनी साहेब, या बँकेची सर्व माहिती आपणास प्रास्ताविकामध्ये चेअरमन साहेबांनी दिलेली आहे. आमची 105 वर्षाची बँक, या बँकेचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला पतसंस्था असणारी, म्हणजे तसं तर ही बँक म्हणजे सुरुवातीला नगरपालिकेच्या काही शिक्षकांनी स्थापन केलेली भिशी स्वरूपातली, आणि त्यानंतर भिशीनंतर हळूहळू इथली पतसंस्था झाली आणि पतसंस्था नंतर 1967ला बँकिंगमध्ये रूपांतर झालं. आणि तेव्हापासून बँकिंग क्षेत्रात आमची ही बँक अतिशय अग्रेसर अशी आहे. ज्या काही सॅलरी अर्बन बँका आहेत, पगारदार नोकऱ्यांच्या बँका आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता सांगता येत असं आमची जुने माणसं, मला काही निश्चित सांगता येणार नाही, पण आशिया खंडामध्ये एकदम अतिशय अग्रेसर असणारी अशी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकांची पगारदार नोकऱ्यांची निश्चितपणे गेल्या 105 वर्षात जे जे या ठिकाणी सत्ताधारी म्हणून होते तेही याला कारणीभूत आहेत. प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावल्यामुळे आज इथपर्यंत ही बँक येऊन टिकलेली आहे. निश्चितपणे साहेब, आम्ही गेल्या 100 वर्षातील शताब्दीच्या निमित्ताने गेल्या 104 वर्षातील जे माजी संचालक आणि जे माजी कर्मचारी जे हयात आहेत पाटील साहेब, या सर्वांचा शताब्दीच्या कार्यक्रमात एक सहकार परिषद घेऊन त्या निमित्ताने आम्ही सर्वांचा यशस्वी सन्मान केला होता की बाबांनो तुमच्यामुळे ही बँक आहे.
तुम्ही जो कारभार केला त्यामुळे ही आर्थिक संस्था टिकून आहे, त्यामुळे ते त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला होता. निश्चितपणे मला सांगायला अभिमान वाटेल, जे काही शिक्षकांच्या बँकाबद्दल जे काही समाजामध्ये मत कलुषित केलं जातं ते फक्त एका दिवसामुळे. हे आमची जी जनरल मीटिंग असती, आता माझे पत्रकार बंधू इथे आहेत, निश्चितपणे थोडंफार काहीतरी होत असतं शिंदे साहेब, परंतु आपल्या माध्यमातून जास्तच दाखवलं जाते. पण मला सांगायला अभिमान वाटेल, गेल्या 7 वर्षामध्ये या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या एकाही जनरल मीटिंग मध्ये हा गोंधळ बिलकुल झालेला नाही. कारण माझी धारणा आहे, गोंधळ कधी होतो, संचालकांनी जर सभासदांच्या प्रश्नाला उत्तर दिली नाही साहेब तरच गोंधळ होतो. परंतु आमचे मागचेही सर्व संचालक मंडळ, या सर्व संचालकांनी एक ठरवलं, आपल्याला काही तिथे भ्रष्टाचार करायचं नाही, काही चुकीचं वागायचं नाही, मग उत्तर द्यायला काय हरकत आहे. त्यामुळं मागच्या 7 वर्षापासून बिलकुल गोंधळ नाही आणि ती परंपरा आम्ही यापुढेही निश्चितपणे चालू ठेवणार आहोत, हा शब्द या निमित्ताने. दुसरी गोष्ट साहेब, आमच्या समस्या काही आहेत. आता मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, आज जे हे मोबाईल बँकिंग प्रणालीचं उद्घाटन करतोय आपण, त्याचं सर्व श्रेय हे मराठे साहेबांना जातं. कारण ज्या वेळेस सुरुवातीला आम्ही गेलो होतो त्यावेळेस मराठी साहेबांच्या परिचयातूनच मोबाईल बँकिंगसाठी प्रयत्न झाले आणि त्यांनी तो शब्द टाकला. त्यामुळे मोबाईल बँकिंगचं इथं आपल्याला परवानगी डिसेंबरमध्ये मिळाली आणि त्यानंतर आपले ट्रस्टचं सॉफ्टवेअरचे अधिकारी या ठिकाणी आहेत, पंडितराव आहेत, त्यांची सर्व टीम आहे. त्या टीमने सॉफ्टवेअर चेंज करून मोबाईल बँकिंग कशी अस्तित्वात आणायची, इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं करायचं हे अतिशय यशस्वीरित्या त्यांनी अतिशय घाईत शेवटी तर इतकं 22 तारीख तर साहेबांची घेतली आणि ते म्हणे होणार नाही, परंतु त्यांनी रात्रंदिवस बसून गेल्या 8 दिवसात 18 तारखेलाच त्यांनी मोबाईल बँकिंग आणि सॉफ्टवेअर गो लाईव्ह केलेले. त्यांचंही ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचं मी निमित्ताने आभार मानतो. आणि आमची बँकेची टीम, जे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरदारे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ अतिशय मनाने काम करणारे साहेब. तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, ही सर्व आमच्या गुरुजींची मुलं आहे. हे गुरुजींची मुलं असल्यामुळे त्यांना काय वाटतं, ही माझीच बँक आहे आणि त्यामुळे आत्मीयता असते. त्यामुळे खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्वांनी काम केलंय, म्हणून आज बँक या शिखरावर येऊ शकली. दुसरा साहेब, मोबाईल बँकिंगचा प्रश्न आमचा सोडलेला आहे, परंतु दुसरा एक प्रश्न राहता शाखेचा जो आहे त्यासाठी जे काही आहे, माझी तुम्हाला या निमित्ताने एक विनंती, ज्या काही आरबीआयच्या रूल्स अँड गाईडलाईन्स आहे, ह्या सर्व बँका एकाच प्रकारच्या नसतात. या बँका पुढचे साहेब प्रश्न वेगवेगळे आहेत. तुम्ही मगाशी सांगितलं, एक 100 कोटीची ठेवी असणाऱ्या बँकेपुढचे प्रश्न वेगळे आहेत, 1000 कोटीच्या ठेवी असणाऱ्या बँकेचे प्रश्न वेगळे आहेत. त्याच पद्धतीने आमच्या पगारदार नोकरांच्या बँका पुढचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. आणि आरबीआय कडून गाईडलाईन तरी सर्वांना एकाच प्रकारचे येतात. त्यासाठी माझी तुम्हाला विनंती, या गाईडलाईन स्पेसिफिक वेगवेगळ्या केंद्राच्या बँकांसाठी वेगवेगळ्या जर गाईडलाईन आल्या तर त्या आम्हाला अतिशय सुकर होतील. कारण आम्हाला राहता शाखेला 1000 सभासदांची अडचण आहे. इतर आरबीआयचा नियम आहे तो, परंतु आमचे जर त्या ठिकाणी 1000 त्या तालुक्यात सभासदच नाही ठाणगे साहेब, शिक्षकच आमचे तिथं जर 500-550 शिक्षक आहे, तर त्यामुळं आम्हाला ती अडचण येते. आम्ही दाखवली होती, परंतु परत दुसरी एक अडचण आली, नॉन मेंबर्सला कर्ज द्यायचं नाही. मग अशी आमच्या चेअरमननी मागणी केली, पेन्शनरचं कर्ज 1 लाखाहून 5 लाखापर्यंत करण्यात यावं, परंतु चेअरमन साहेब आपल्याला गाईडलाईन तीच आलेली आहे. त्याला जे आलेले ना 2 मुद्दे, त्यामध्ये तेच आहे तर नॉन मेंबर्सला तुम्ही कर्ज देता म्हणून तुम्हाला या पुढच्या शाखेला परवानगी देता येत नाही. साहेब हे 2 मुद्दे आम्हाला नाकारलेले, त्यामुळे ती एक तुम्हाला विनंती, चेअरमन साहेबांनी या 2 मुद्द्याविषयी लक्ष घालून आपण निश्चितपणे हे जर क्रायटेरिया जर बदलले तर निश्चित राहता शाखा आणि तिथं शिर्डीचं साईबाबाचं पवित्र स्थान आहे, नवीन तालुका झालेला आहे. त्यामुळे आमची तुम्हाला कळकळीन विनंती आणि आम्हाला आशा आहे, जसा मोबाईल बँकिंगचा प्रश्न सोडवला तसा तुम्ही हाही प्रश्न सोडवता हे निश्चितपणे आम्हाला असे वाटते. आणि या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी वेळ दिला, मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही, कारण आपला मधुर वाणीतून एक सत्य बोलणारा माणूस आणि जे काही आहे
ते वास्तव सांगणारा